कारगिल युद्धाला आज 25 वर्ष पूर्ण झाली आहे. त्या निमित्ताने कारगिल युद्धात प्राणाचं बलिदान केलेल्या आपल्या शूर सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना आपण वंदन करायलाच पाहिजे. प्रश्न आता असा उठतो की कारगिल युद्धानंतर 25 वर्षांनंतर भारताच्या संरक्षण नीतीमध्ये काय फरक पडला आहे, भारताची संरक्षण सिद्धता कशी आहे. लक्षात असावं की आता कारगिल युद्धानंतर या भागामध्ये सैन्याची कमी होती. तिथे एक ॲडिशनल डिव्हिजन म्हणजे 20,000 सैनिक तैनात केलेले आहेत. याच्याशिवाय या भागामध्ये जी टेहाळणी करणं म्हणजे ज्याला आपण सर्व्हेलन्स म्हणतो ते प्रमाण आता खूप वाढलं आहे. पहिले आपल्याकडे फक्त हेलिकॉप्टर्स आणि फिजिकल पेट्रोलिंग होतं. आता त्याच्याऐवजी आपल्याकडे सॅटेलाईट्स आहेत, आपल्याकडे ड्रोन्स आहेत जे टेहाळणी करतात, आपल्याकडे रडार्स आहेत. म्हणजे आपल्याकडे वेगवेगळी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आलेली आहे, ज्यामुळे जर पाकिस्ताननी किंवा चीननी आपल्या सीमेवरती घुसखोरी केली तर आपल्याला ते लगेच कळू शकतं. तिसरा मुद्दा असा आहे की या भागामध्ये आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते खूपच छान झालेलं आहे. त्याच्यामुळे कुठेही घुसखोरी झाली तर त्याला आपण लगेच तोंड देऊ शकतो. आपले रस्ते जे सीमेच्या खूप मागे होते ते आता सीमेपर्यंत पोचलेले आहेत, ऑल वेदर झालेले आहेत. अनेक ब्रिजेस, अनेक टनेल्स बांधण्यात आलेले आहे. त्यामुळे कुठल्याही घुसखोरी करता भारताची रिॲक्शन ही अतिशय चांगली होऊ शकते. तिसरं असं की आता भारताने एक आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि नॉर्दर्न बॉर्डर्स म्हणजे उत्तरेकडच्या सीमेवरती त्यांनी आता आक्रमक कोर म्हणजे स्ट्राईक कोर तैनात केले आहेत, ज्यामध्ये 1 कोर जी मथुरा स्थित आहे आणि 17 कोर जी आहे ती पानागडला आहे. त्याच्यामुळे जर पाकिस्तान किंवा चीननी जर गडबड केली तर त्यांच्या विरोधात आपण मोठी कारवाईही करू शकतो. आणि आता पुढचा प्रश्न असा होतो की अशा प्रकारचं कारगिल हे इतर कुठे शक्य आहे का, तर त्याचं उत्तर आहे जमिनी सीमेवरती नक्कीच नाही, परंतु समुद्री भागामध्ये खास तर अंदमान निकोबार द्वीपसमूहामध्ये तिथे 650 बेटांवरती कोणीही राहत नाही. त्या भागामध्ये अशा प्रकारचं एखादं आयलंड तिथे जर कोणी घुसखोर येऊन बसले तर तो एक आपल्याला त्रास होऊ शकतो, परंतु त्यांना घुसखोर लावण्याची आपल्याकडे क्षमता आहे. त्यामुळे त्याची काळजी नको. म्हणजे आपली संरक्षण सिद्धता ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता दुसरा प्रश्न आहे की पाकिस्तानची सध्याची परिस्थिती काय आहे. पाकिस्तानची सध्याची परिस्थिती अत्यंत खराब आहे. आर्थिक परिस्थिती इतकी खराब आहे की आज पाकिस्तानला इंटरनॅशनल मॉनिटरी फंडशिवाय दुसऱ्या कोणाकडनं पैसे पाहिजे असतील तर त्यांना भीक मागत जावं लागतं. आणि मग काही अरब देश आहेत, चीन आहेत, त्यांना भीक हे देत असतं. आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था आता महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेहून सुद्धा कमी आहे. म्हणजे एक भारतातलं राज्य महाराष्ट्र हे पाकिस्तानच्या पुढे आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवाद वाढलेला आहे. पाकिस्तानवरती तेहरीक तालिबान पाकिस्तान अफगाणिस्तानच्या बाजूने हल्ले करतात. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी हे बलुचिस्तानमध्ये हल्ले करतात आणि इतर ठिकाणी हिंसाचार प्रचंड वाढलेला आहे. आणि 50% सैन्य हे पाकिस्तानचं दहशतवादी विरोधी अभियान करण्याकरता पाकिस्तानच्या आत बलुचिस्तानमध्ये, सिंधमध्ये, नॉर्थ वेस्ट फ्रंटियरमध्ये किंवा खैबर पख्तूनख्वा या भागामध्ये तैनात आहेत. तर त्याच्यामुळे त्यांची जी पारंपरिक युद्ध करण्याची जी क्षमता आहे ती खूपच कमी झालेली आहे. ते स्वतःचं रक्षण करू शकत नाही. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो महत्त्वाचा त्यांचा रस्ता आहे त्याचं तर रक्षण करू शकत नाही. त्यांची अवस्था थोडक्यात अत्यंत खराब आहे. परंतु असं झालं तरी पाकिस्तान आपलं काही पॉलिसी बदली करायला तयार नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं असं असतं की आम्ही गवत खाऊ परंतु भारताच्या विरोधात कारवाई करतच राहू आणि काश्मीर मुद्द्याला पुन्हा एकदा जागतिक पटलावरती आणण्याचा प्रयत्न करत राहू. तर त्याच्यामुळे आपण बघितलं असेल की गेल्या काही महिन्यामध्ये उधमपूर, जम्मू, पुंछ, राजौरी, रियासी या भागामध्ये दहशतवादी हे हल्ले वाढलेले आहेत. म्हणजे पाकिस्तानची आर्थिक अवस्था कशीही असो पण पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देतच राहील आणि त्यांच्याकडे दहशतवाद्यांचा एक मोठा पुरवठा आहे त्यांच्या वेगवेगळ्या भागांमध्ये. तर म्हणून पाकिस्तानचा धोका हा आता पारंपरिक युद्धाचा नाही, हा जो धोका आहे हा दहशतवादाचा आहे. आणि याच्याशिवाय पंजाबमध्ये त्यांनी नॅर्को टेररिझम म्हणजे अफूगांजा चरस्ता दहशतवाद हा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलेला आहे. आता पुढचा प्रश्न आपल्यासमोर जो येतो तो म्हणजे असा की गेल्या काही वर्षामध्ये चीनचा धोका
आपल्याकडे वाढलेला आहे की नाही. हो, चीनचा धोका नक्कीच वाढलेला आहे. आपल्याला आठवत असेल की 2 वर्षापूर्वी चीनने 4 भागामध्ये लडाखमध्ये घुसखोरी केली होती. 2 भागामध्ये ते परत गेले, परंतु अजून 2 भागामध्ये ते परत जायला तयार नाहीत. आणि जोपर्यंत ते परत जाणार नाहीत तोपर्यंत भारत त्यांच्याशी कुठलेही बोलणी किंवा करार करणार नाही. हे आपण अनेक वेळा सांगितलेलं आहे, परंतु याचा चीनवरती काहीही प्रभाव हा पडत नाही. दुसरं असं की जी चीनी सीमा आहे, चीनी सीमेवरती चीननी मोठ्या प्रमाणामध्ये आपलं सैन्य हे तैनात केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला पण आपलं सैन्य हे तिथे तैनात करावंच लागतं. आपण सुद्धा आपलं मोठ्या प्रमाणात सैन्य तिथे तैनात केलेलंच आहे. परंतु आज मला वाटतं की जे फिजिकल युद्ध जे भारत चीन सीमेवरती होईल त्याचा मुकाबला करण्याकरता भारतीय सैन्य तयार आहे, त्याची आपल्याला काळजी नको. परंतु जो प्रॉब्लेम जास्त मोठा आहे तो म्हणजे चीन भारताच्या विरोधात जे मल्टीडोमेन युद्ध चालवतो किंवा हायब्रिड युद्ध चालवतो, या युद्धाचा मुकाबला कसा करायचा. तर हायब्रिड युद्धाचा अर्थ असा आहे की चीन वेगवेगळ्या पद्धतीने भारताशी युद्ध करत आहे आणि भारताचा आर्थिक विकास थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. वेळेच्या अभावी मी फक्त 3च बाबीविषयी बोलण्याचा प्रयत्न करीन. एक, चीननी भारताविरुद्ध चाललेलं आर्थिक युद्ध किंवा भारतामध्ये केलेली आर्थिक घुसखोरी. दुसरं, भारताविरुद्ध त्यांनी चालवलेलं माहिती युद्ध किंवा इन्फॉर्मेशन वॉर किंवा डिसइन्फॉर्मेशन वॉर किंवा सायकोलॉजिकल वॉर किंवा नॅरेटिव्ह वॉरफेअर, म्हणजे खोट्या नाट्या बातम्या या भारतामध्ये पसरवायच्या. आणि तिसरं, जे आपला शेजारचे राष्ट्र आहे त्यामध्ये घुसखोरी करून तिथली जी सरकार आहे त्यांना चीनच्या बाजूने आणायचं आणि भारताला त्रास देणं हे सुरू करायचं. वेळेच्या अभावी मी आपल्याला फक्त काही महत्त्वाचे मुद्दे सांगण्याचा प्रयत्न करीन. इकॉनॉमिक वॉरमध्ये भारत सरकार गेले अनेक वर्ष प्रयत्न करत आहे की चीनमधून होणारी निर्यात जी भारतामध्ये होते आहे आणि भारतामधून चीनमध्ये जाणारा माल याच्यामध्ये 5 पटीचा फरक आहे. म्हणजे चीन आपल्या भारताचा वापर हा बाजारपेठ म्हणून करतो आहे, परंतु ते भारताला कुठलीही गोष्ट चीनला निर्यात करू देत नाही. सरकार हे थांबवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु आपलं कॉर्पोरेट वर्ल्ड किंवा इंडस्ट्री चीनवरती इतकी अवलंबून आहे की त्यांना वाटतं की चीनशिवाय ते जिवंत राहू शकत नाही. सरकारने कठोर पावलं उचलून चीनवरती असलेलं जे आपलं अवलंबित्व आहे ते कमी करायला पाहिजे, नाहीतर आपल्याला आर्थिकदृष्ट्या फार मोठा त्रास होऊ शकतो. कारण भारताला मोठी निर्यात करून चीन पैसे कमावतो प्रचंड प्रमाणामध्ये आणि त्याचा वापर आपलं डिफेन्स बजेट हे वाढवण्याकरता करतो. दुसरं आहे इन्फॉर्मेशन वॉर किंवा अपप्रचार युद्ध किंवा दुष्प्रचार युद्ध. चीन नेहमी वेळोवेळी लेख लिहित असतो की आमची अर्थव्यवस्था तुमच्यापेक्षा जास्त आहे. त्यांनी आपल्या मीडियामध्ये काही प्रमाणात घुसखोरी केली आहे, काही राजकीय पक्षांमध्ये घुसखोरी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. इलेक्शन्समध्ये ते इंटरफिअरन्स करतात. याच्याशिवाय त्यांचे भारताचे काही जे तज्ज्ञ असतात त्यांच्या तज्ज्ञांच्या मनामध्ये घुसखोरी करतात. भारताच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ते घुसखोरी करायचा प्रयत्न करतात. तर याला आतापर्यंत तरी आपण हाणून पाडलेलं आहे, परंतु हे जे सायकोलॉजिकल वॉरफेअर चीन करतो की तो भारतापेक्षा खूप श्रेष्ठ आहे, हे अजून थांबवण्याची गरज आहे. आणि यामध्ये सामान्य नागरिक हा अनेक वेळा चीनच्या अपप्रचाराला बळी हा आहे तो पडतो. तिसरं जे प्रकारचं युद्ध आहे की जे भारताच्या आजूबाजूच्या राष्ट्रामध्ये घुसखोरी करून त्यांना भारताच्या विरोधात उभं करायचं. उदाहरणार्थ पाकिस्तान तर भारताच्या विरोधात आहे, यामध्ये काही शंका नाही. परंतु श्रीलंका यांना आपण इतकी मदत केली, ते सुद्धा चीनच्या ज्या सर्व्हेलन्स शिप्स आहेत त्यांना चीनमध्ये येऊ देतात. मालदीव हा चीनचा आर्थिक गुलाम आहे, याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नको. नेपाळमध्ये आत्ताच सत्ता बदल झालेला आहे आणि प्रेसिडेंट ओली जे आहेत ते चीनचे हस्तक आहेत, त्याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नको. कारण चीन भारत जेवढी आर्थिक मदत करतो या शेजारच्या राष्ट्रांना, त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त मदत त्यांना करतात. तर अर्थातच ही राष्ट्र चीनच्या बाजूने जातील, याविषयी कोणाच्या मनात शंका नको. तर ही चीनची घुसखोरी ही आपण थांबवायला पाहिजे. आणि याच्याशिवाय वेगवेगळ्या स्तरावरती वर्ल्ड बॉडीजमध्ये युनायटेड नेशन्स असो की तिथे आपण एखादं विधेयक पाठवलं की दहशतवादी म्हणून डिक्लेअर करा हाफिज सईदला, तर ते पास होऊ देत नाही. आपण कुठलंही पॉझिटिव्ह गोष्ट जी जागतिक स्तराला करू शकतो
WHO मध्ये असो की युनायटेड नेशन्समध्ये असो की ह्युमन राईट्स कमिशनमध्ये असो, तिथे चीन थांबवण्याचा प्रयत्न करतो. तर चीनशी कसं लढायचं हा एक मोठा विषयच आहे. आणि नंतर जो आता आपल्यासमोर शेवटचा आणि महत्त्वाचा जो प्रश्न अजून आपल्यासमोर आहे तो तो अर्थातच तो आहे की जे आत्ताच आपलं डिफेन्स बजेट आहे हे जाहीर करण्यात आलं. आणि आता आपलं डिफेन्स बजेट आणि चीनचं डिफेन्स बजेट यामध्ये किती फरक आहे. पहिले भारताचं डिफेन्स बजेट तसं म्हटलं तर हे 4% वाढलं आहे, परंतु ही वाढ अतिशय कमी आहे. डिफेन्स बजेटचे दोन मोठे भाग होतात, एक तर कॅपिटल बजेट आणि दुसरा आहे रेव्हेन्यू बजेट. कॅपिटल बजेट म्हणजे मॉडर्नायझेशन करता ते 12% वाढलेलं आहे. आणि हे सगळं कॅपिटल बजेट 75% हे आपण भारतामध्ये शस्त्र बनवण्याकरता वापरणार आहोत, जी एक चांगली बाब आहे. आत्मनिर्भर भारत हे त्यामुळे नक्कीच हा पुढे जाईल. परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की हे बजेट पुरेसं आहे की नाही. या बजेटची तुलना आपण चीनच्या तुलनेमध्ये कशी करतो. चीनचं बजेट आज आपल्यापेक्षा डिफेन्स बजेट आपल्यापेक्षा 4 पटीने जास्त आहे. मी रिपीट करतो, चौपट आहे. आणि याच्यामध्ये आपण जर पाकिस्तानचं डिफेन्स बजेट घातलं तर आपल्याला केवढा मोठा धोका आहे याची आपल्याला कल्पना येऊ शकते. तर याच्यामुळे काय झालेलं आहे की जोपर्यंत पारंपरिक शस्त्र आहे, म्हणजे विमानं आहेत, फायटर एअरक्राफ्ट आहेत, बोटी आहेत, सैन्य आहे, त्याच्यामध्ये चीनची शक्ती ही आपल्यापेक्षा पुष्कळ जास्त आहे. न्यूक्लिअर वेपन्स म्हणजे अणुबॉम्ब, त्यामध्ये चीन आपल्या पुष्कळ पुढे आहे. त्याच्याशिवाय जे मिसाईल्स म्हणजे जे क्षेपणास्त्र असतात त्याच्यामध्ये सुद्धा चीन आपल्या पुढे आहे. त्याच्याशिवाय वेगवेगळी जी मॉडर्न टेक्नॉलॉजीज असतात, मग ते ड्रोन्स असो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यामध्ये सुद्धा चीन हा आपल्या पुढे आहे. तर याच्यावरनं आपल्याला कळू शकतं की जे डिफेन्स बजेट आपलं आहे ते आपल्याला कसं हे वाढवायला पाहिजे. परंतु जसं मी मगाशी म्हटलं की डिफेन्स बजेट जरी चीनचं आपल्यापेक्षा पुष्कळ जास्त असलं तरी पण आपण घाबरण्याचं काहीच कारण नाही. कारण आता आपली आर्थिक व्यवस्था ही जगामधली सर्वात फास्टेस्ट ग्रोईंग अर्थव्यवस्था आहे. आणि जसं अर्थव्यवस्थेचा वेग वाढेल तसा आपल्याला डिफेन्स करता सुद्धा जास्त पैसे हे मिळतील. परंतु सध्या एक सर्वात मोठा जो प्रॉब्लेम देशासमोर आहे की देशाचं आर्थिक व्यवस्था वाढती आहे, परंतु सरकारने आज अनेक जाती जमाती लोकांना पैसे वाटणं हे सुरू केलेलं आहे. अशा इतक्या अक्षरशः शेकडो सरकारच्या स्कीम आहे की ज्यामध्ये वेगवेगळ्या कारणामुळे अनेक लोकांना पैसे हे वाटले जातात. मग ते नोकऱ्या म्हणून असो की अप्रेंटिसशिप म्हणून असो की उद्योगधंदा म्हणून असो की हे असो. तर हे जे म्हणजे अनेकांचं म्हणणं आहे की अशा प्रकारे ज्या वेळेला आपण आर्थिक मदत देतो आपण आपल्या नागरिकांना अपंग बनवत आहोत. परंतु तो एक पॉलिसीचा विषय आहे. परंतु एवढं नक्की की जे डिफेन्स बजेट आपलं जे आहे ते पुष्कळ वाढायला पाहिजे. पण जसं मी मगाशी म्हटलं, चीनबरोबर पारंपरिक युद्धाची आपल्याला भीती नाही, याची आपण काळजी नको. कारण जनरल मलिक जे चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते कारगिल युद्धाच्या वेळेला, जे आज टी व्हीवरती सगळ्या ठिकाणी होते, कारगिलमध्ये ज्यावेळेला द्रासला ज्यावेळेला मोठा एक समारंभ झाला त्या ठिकाणी त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे की वी विल फाईट विथ व्हॉट वी हॅव. म्हणजे युद्ध पडलं तर भारतीय सैन्य आपलं नेतृत्व, आपले फिजिकल करेज, आपले शौर्य या गोष्टींचा वापर करून नक्कीच चीनचा किंवा पाकिस्तानचा हा पराभव करेल. कारण भारताची जे सैनिक आहेत, भारताचे जे अधिकारी आहेत हे अतिशय उत्कृष्ट आहे. आपल्याला लढण्याचा खूप चांगला अनुभव आहे, त्यामुळे आपण आपलं रक्षण करू. परंतु जे हायब्रिड युद्ध आहे ज्याच्याविषयी मी मागे बोललो होतो, यामध्ये अजून एक प्रकार आहे सायबर वॉर. तर यामध्ये आपण आपली प्रगती ही वाढवायला पाहिजे, तरच आपण सगळ्या चीनच्या वेगवेगळ्या पद्धतीपासून आपलं रक्षण करू शकू. मी थांबतो. जय हिंद.